श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आषाढी एकादशीपासून प्रभू विष्णू निद्रासनात जातात त्या दिवसापासून चातुर्मास हा सुरू होतो। चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या साजरी केली जाते। यावर्षी दीप अमावस्या 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे। यंदा श्रावण महिना हा 5 ऑगस्टला सुरू होणार आहे, त्यामुळे आदल्या दिवशी म्हणजे 4 ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे। या अमावस्येला दर्श अमावस्या तसेच काही ठिकाणी गटारी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाते। आषाढ अमावस्येच्या दिवशी दिव्यांना स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते आणि दिव्यांना नमस्कार करून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते। तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहेत। प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत। यामुळे मुलांचे नजर दोष, अडचणी, संकट, विघ्न हे नष्ट होऊन अभ्यासात प्रगती होईल, नोकरीत व्यवसायात त्यांना यश मिळेल। असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांच्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी आपण काही प्रभावी उपाय जे आहे तर ते करत असतो। परंतु हे उपाय जर आपण अमावस्येच्या दिवशी केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप लवकर आणि जास्तीत जास्त फळ जे आहे तर ते मिळत असतं। कारण अमावस्या हा जो दिवस आहे तर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी दिवस मानला जातो आणि यामुळेच या दिवशी आपण आपल्या घराची सुद्धा साफसफाई जी आहे तर ती करत असतो। असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी घर हे पूर्णपणे स्वच्छ केल्याने घरातील इडापिडा जी आहे तर ती घरातून निघून जाते। अगदी त्याच प्रकारे जर आपण मुलांसाठी या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर मुलांचे सुद्धा अनेक नजरदोष जे आहेत तर ते दूर होतात। मुलांच्या जीवनातील संकट, विघ्न जे आहे तर ते नष्ट होतात। जेव्हा मुलं चिडचिड करतात, विनाकारण रडत असतात, त्याचबरोबर मुलं खाणं पिणं सुद्धा बंद करत असतात। बऱ्याच वेळा जर आपल्या शेजारच्यांची किंवा बाहेरल्या एखाद्या व्यक्तीची नजर आपल्या मुलांना लागली तर मुलं खाणं पिणं जे आहे तर ते बंद करतात आणि आजारी पडतात। तेव्हा बघा, वडीलधारी माणसं म्हणतात की मुलांना वाईट नजर जी आहे तर ती लागली आहे आणि अशा वेळी आपल्या शास्त्रासोबतच ज्योतिषशास्त्रात सुद्धा नजर लागणे आणि काढणे असे सांगितले जाते। ज्योतिषशास्त्रात नजर लागणे नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे। यानुसार वाईट नजर फक्त लहान मुलांनाच नाही तर कोणतीही मोठी व्यक्ती, जसे की नोकरी व्यवसाय करणारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तींना सुद्धा नजरदोष हा लागू शकतो आणि यामुळे नोकरी व्यवसायामध्ये त्या व्यक्तींची प्रगती जी आहे तर ती होत नाही। तसेच शिक्षण घेणारी मुलं असेल, अभ्यास करणारी मुलं असेल तर अभ्यासात मुलांची प्रगती होत नाही। मुलांना कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही। मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो वाढत जातो। यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। जर तुमची मुलं बाहेर गावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी 3 उपाय सांगणार आहेत। जर तुम्हाला हे 3ही उपाय करणं शक्य झालं तर 3ही उपाय तुम्हाला करायचे आहेत। त्याचबरोबर 3 पैकी तुम्हाला 1 शक्य झाला तर 1 उपाय तुम्हाला करायचा आहे। सर्वप्रथम उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत 7 लवंगा। अखंड फुलाच्या अशा 7 लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। पहा, लवंगा या आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी सुद्धा वापरत असतो। अगदी त्याच प्रकारे वाईट शक्ती, नकारात्मकता, नजरदोष दूर करण्यासाठी सुद्धा लवंगांचा उपाय जो आहे तर तो केला जातो। म्हणून आपल्याला 7 लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत। सोबतच तुम्हाला एक कागद लागणार आहे, वहीचा किंवा पेपरचा एखादा कागद तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर एक कापराची वडी आपल्याला घ्यायची आहेत। सर्वप्रथम मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे। मुलांना बसवल्यानंतर मुलांचं तोंड जे आहे तर ते दक्षिणेकडे येणार नाही, त्याची विशेष काळजी घ्यायची आहे। लवंगा तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा या लवंगा तुम्हाला मुलांवरून उतरवून घ्यायच्या आहेत।
या लवंगा उतरवत असताना तुम्हाला ओम श्री गुरुदेव दत्त नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे। हा मंत्र म्हणत तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा या 7 लवंगा उतरवून घ्यायच्या आहेत। यानंतरनं जो कागद तुम्ही घेतलेला आहे त्या कागदामध्ये त्या लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत, कापराची वडी त्यामध्ये टाकायची आहेत आणि त्याचा एक गोळा तयार करून तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे तुमच्या घराच्या बाहेर किंवा बाल्कनीमध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे। घरामध्ये तुम्हाला हे प्रज्वलित करता येणार नाही। जर तुम्ही हा उपाय मुलांसाठी अमावस्येच्या दिवशी जर केला तर मुलांना जर कुणाची वाईट नजर लागलेली असेल, मुलांवर कुणी काही करणी बाधा केलेली असेल, यामुळे मुलांची प्रगती होत नसेल, मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल, नोकरी करत असेल, व्यवसाय करत असेल, त्यामध्ये प्रगती होत नसेल तर या सर्व समस्या मुलांच्या ज्या आहेत तर त्या दूर होतील। मुलं वारंवार आजारी पडत असेल तर यासारख्या समस्या देखील मुलांच्या नष्ट होतील। म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर अशावेळी तुम्हाला त्या लवंगा मुलांच्या फोटोवरून उतरवून घ्यायच्या आहेत किंवा मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून या लवंग ज्या आहेत तर त्या उतरवून घेऊन हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता। त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो सर्वांनाच माहीत आहे, अगदी लोकप्रिय असणारा हा उपाय आहे आणि हा उपाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे। थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे, पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता। त्याचबरोबर तुम्हाला 2 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि थोडीशी कांद्याची साल जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे। सोबतच तुम्हाला 7 लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत। या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घेऊन मूठ घट्ट बंद करायचे आहेत आणि मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा तुम्हाला फिरवून घ्यायचे आहेत। ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला 7 वेळा फिरवून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे सर्व काही आगीमध्ये जाळून टाकायचं आहे। जर तुमच्याकडे चूल वापरत असेल तर ह्या वस्तू तुम्ही चुलीमध्ये जाळून टाकू शकता। जर चूल वापरत नसेल तर अशावेळी तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे, कागदामध्ये सगळ्या वस्तू टाकायच्या आहेत, त्यामध्ये 2 कापराच्या वड्यासुद्धा टाकायच्या आहेत आणि यानंतरनं हे तुम्ही प्रज्वलित करू शकता। तर हा उपाय सुद्धा बऱ्याच ठिकाणी केला जातो। आपण इतर वेळेस हा उपाय करत असतो, परंतु जर अमावस्येला तुम्ही मुलांसाठी हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये फळ जे आहे तर ते मिळत असतं। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अगदी लहान मुलं आहेत, सतत रडतात, चिडचिड करतात, सांगितलेलं ऐकत नाही, अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं किरकिर करत असेल तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे। जो तांब्याचा कलश असतो तो तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल। त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला फ्रेश ताजी अशी फुलं जी आहेत तर ती टाकायची आहेत आणि यानंतर हा तांब्याचा कलश किंवा तांब्याचं भांडं तुम्हाला हातात घेऊन मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला 11 वेळा गोल फिरवून घ्यायचं आहे, अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे। 11 वेळा तुम्ही फिरवत असताना ओम श्री गुरुदेव दत्त नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि यामुळे वाईट नजराचा प्रभाव जो आहे तर तो कमी होतो। 11 वेळा हे पाणी फिरवून घेतल्यानंतरनं हे पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर झाडाच्या मुळांना तुम्हाला ओतून द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रभावी 3 उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत। 3 तुम्हाला उपाय करणं शक्य झालं तर आवर्जून हे 3ही उपाय करा। ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी यामधला एक उपाय केला तरी सुद्धा चालेल। हे 3ही उपाय अतिशय प्रभावी आहे आणि हे 3ही उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहेत आणि तेच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।